लावून घ्या लगेच निगडोली संघ. थोडं स्पीडअप करा. ऋषिकेश पाटील गोलंदाजच्या मार्कवरती. रस वाचवायच्या आहे. 6 मध्ये 10. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच मात्र आपण पाहत आहे. चला जास्त टाइमपास केला जातोय. प्रत्येक बॉल नंतर एवढा जर टाइमपास केला तर भरपूर वेळ सामने कव्हर करायला आपल्याला लागेल. कारण टोटली आजच्या रात्रीमध्ये 10 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. 6-10चं इक्वेशन. गोलंदाज ऋषी कट केला बॉल. ओ यावेळेस गुड फिल्डिंग. एक सिंगल. टोटल धावा झाल्या धाव फळक्यावरती त्या 24. 5 बॉल आणि 9 धावांची मात्र गरज. 5 चेंडू 9 धावा पाहिजेत. काय घडेल, कोणता संघ तिकडे हावी होईल ते पाहणं मात्र गरजेचं आहे. ऋषिकेश हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एक सिक्सर ऋषिकेशच्या बॅटमधून आलाय. थोडासा कॉन्फिडन्स आत्मविश्वासही वाढला असेल या षटकारानंतर. 5-9चं इक्वेशन आहे. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. फुल लेंथ बॉल डिलीव्ह केलाय. डॉट बॉल. 4 चेंडू 9 धावा संख्येची मात्र गरज. 4 चेंडू 9 धावा. ऋषिकेश जोपर्यंत स्ट्राईक एंड वरती आहे अशा पल्लवीत असतील माजगाव संघाच्या. परंतु जर ऋषिकेशची विकेट या मोमेंटला जर गेली तर संघ अडचणीतही सापडू शकतोय. हो यावेळेस मात्र खरा बॉल. वाईटचा कॉल. एक्स्ट्रा धाव. 4 चेंडू आणि 8 धावांची मात्र गरज. 4 बॉल 8 धावा पाहिजेत. ओर तो विकेट बॉल तयार. हा चेंडू 4-8 फुल टॉस आहे जय पवार तिथे. त्यामुळे एक सिंगल आणि दुसरीचा कॉल आहे. 2 धावा ही कंप्लीट झाल्यात. धावा झाल्या टोटल 27. 3-6 इक्वेशन माजगाव संघासाठी. जबरदस्त हाय व्होल्टेज लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. शेवटपर्यंत हार मानली नाही. चला स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच कांढरोली आणि पौद आपण सज्ज व्हायचंय. जसा सामना संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये येईन वा. सामना कोणीही जिंकू दे, सामन्यामध्ये शेवटपर्यंत दोन्ही संघाला मात्र चांगली झुंज दिली आहे. 3-6 कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम. बॉल तयार. फुल टॉस. षटकार. मी मगाशी सांगितलं ऋषिकेश पाटील जोपर्यंत मैदानाच्या आत आहे तोपर्यंत सामना खुला आहे माजगावकरांसाठी. आणि हा सामना मात्र ऋषिकेश पाटीलला जिंकवला. वेल प्लेट. अभिनंदन माजगाव संघ. चला मॅन ऑफ द मॅच. 5 बॉल 14 करणारा ऋषिकेश नो डाऊट मॅचचा हिरो, मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला ऋषिकेश मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. लगेच फील्ड सेटअप करा. लगेच मैदानाच्या आतमध्ये इनवा पौद संघ.